जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सरकारी स्पर्धा या युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत डेली करंट अफेअर सिरीज यामध्ये आज दिनांक 24 मे 2026 या दिवसातील महत्वाचे चालू घडामोडी प्रश्न. आज या सिरीजमध्ये आपण एकूण 12 प्रश्न बघणार आहोत आणि 12 प्रश्न आपल्या येणाऱ्या परीक्षेसाठी महत्वाचे असतात. त्यामुळे तुम्हाला हे 12 प्रश्न शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर सरकारी स्पर्धा युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक किंवा तुमच्या मित्रांना शेअर सुद्धा करू शकतात. चला तर सुरुवात करूया आज आपल्या महत्वपूर्ण प्रश्नांना. त्यापूर्वी काल विचारलेला प्रश्न आपण नेहमीप्रमाणे बघत असतो, तर या प्रश्नाचं उत्तर काय होते हे आपण एकदा बघणार आहोत. बघा प्रश्न काय होता, येतोरगिडी हा उत्सव कोणत्या जमातीद्वारे साजरा केला जातो? तर येतोरगिडी हा उत्सव आदी जमात या जमातीद्वारे साजरा करण्यात येतो. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होते आणि भरपूर विद्यार्थी मित्रांना हे कमेंट करून सांगायचे होते, तर हे योग्य उत्तर दिलेले आहेत. तर सुरुवात करूया आजच्या प्रश्नांना आपण. बघा प्रश्न क्रमांक पहिला, आंतरराष्ट्रीय चहा दिवस हा कधी साजरा करण्यात आला? बघा अलीकडेच आंतरराष्ट्रीय चहा दिवस हा 21 मे रोजी साजरा करण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा स्पष्टीकरण काय आहेत, तर आंतरराष्ट्रीय चहा दिवस हा दरवर्षी 21 मे रोजी साजरा केला जातो. तर हा दिवस चहाचे उत्पादन, कामगाराचे योगदान आणि चहाच्या सांस्कृतिक महत्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. तर तुम्हाला या प्रश्नाबद्दल एवढी माहिती लक्षात ठेवायची आहेत किंवा नोट करून ठेवायची आहेत. पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 2, भारताचा पहिला ज्येष्ठ नागरिक सेवा विभाग स्थापन करण्याचा निर्णय कोणत्या राज्य सरकारने घेतला आहे? तर ज्येष्ठ नागरिक सेवा विभाग स्थापन करण्याचा निर्णय हा केरळ राज्याने घेतलेला आहे. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. तर का, तर राज्य सरकारने जो ज्येष्ठ नागरिक सेवा विभाग स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, तर वाढत्या वृद्ध लोकसंख्येला भेडसावणाऱ्या समस्यावर उपाययोजना करण्यासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी हा स्वतंत्र विभागाची स्थापना करण्यात येणार आहे. तर ही एवढी माहिती या प्रश्नाबद्दल. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, RBIने अलीकडेच कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? बघा RBIने, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गुणवर सिंग. तर गुणवीर सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. काय, तर संचालक म्हणून. कोणते, तर कार्यकारी संचालक म्हणून, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर ऑफ RBI. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, शी मार्स उपक्रमासाठी देशव्यापी रोडमॅप कोणी सुरू केला? तर शी मार्स उपक्रमासाठी देशव्यापी हा रोडमॅप ग्रामीण विकास मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट, तर या संस्थेने हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. कोणता, तर शी मार्स. त्यामागचे उद्दिष्ट काय आहेत, तर ग्रामीण महिलांना केवळ कर्ज घेणाऱ्या उद्योगाच्या पासून थेट व्यवसाय मालक एंटरप्राइजेस ओनर बनवणे हा त्यामागचा महत्वाचा उद्देश आहे. पुढील प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक 5, भारताने आयोजित केलेला प्रगती 2026 हा सराव नुकताच कोठे पार पडला? तर प्रगती 2026 हा उमरोई, मेघालय या ठिकाणी हा पार पडलेला आहे. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. तर यामध्ये सहभागी देश कोणकोणते झाले होते, तर भारत जे होता, जे आयोजक होता, ते व्यतिरिक्त भूतान, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, मालदीव, म्यानमार, नेपाळ, फिलिपिन्स, सेशल्स, श्रीलंका आणि व्हिएतनाम या 12 मित्र राष्ट्रांमधील लष्करांनी यात सहभाग घेतलेला होता. तर त्यामागचे उद्देश काय, तर हिंद महासागर क्षेत्रातील प्रादेशिक सुरक्षा, आंतर कार्यक्षमता वाढवणे आणि आतंकवादी विरोधी मोहिमावर लक्ष केंद्रित करणे हा त्या सरावाचा मुख्य उद्देश होता. एवढी माहिती इम्पॉर्टंट आहे. पुढे प्रश्न आहे प्रश्न 6, पारंपरिक पचंतनाग उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जात होता? बघा पचंतनाग
तर जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये हा उत्सव साजरा केला जात होता. तर यामध्ये स्थानिक लोक एकत्र येऊन पाण्याचे झरे, गाळ आणि तणापासून मुक्त करतात. तण म्हणजेच काय, तर गवत तणापासून मुक्त करतात, जेणेकरून शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाणी सुरळीत उपलब्ध होईल. हा त्यामागचा महत्वाचा उद्देश होता. पुढील प्रश्न बघणार आहोत आपण. प्रश्न क्रमांक 7. भारताचे प्रमुख जागतिक वस्त्र प्रदर्शन भारत टॅक्स 2026 हा कोठे आयोजित केला जाईल? तर योग्य उत्तर आहेत नवी दिल्ली. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तर नवी दिल्ली या ठिकाणी जागतिक वस्त्र प्रदर्शन म्हणजेच भारत टॅक्स 2026 हा सुरू करण्यात येणार आहे. भारताचे प्रमुख जागतिक वस्त्र प्रदर्शन भारत टॅक्स 2026 भारत मंडपम, प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे आयोजित केले जाणार आहेत. तर तारीख काय, 14 ते 17 जुलै 2026 या दिवशी या आयोजन केले जाणार आहेत. तर आयोजक आहेत भारत टॅक्स ट्रेड फेडरेशन आणि केंद्रीय वस्त्र उद्योग मंत्रालय. तर ह्या दोन आयोजक आपल्या या भारत टॅक्स 2026 मध्ये आयोजक म्हणून असणार आहेत. एवढी माहिती या प्रश्नाबद्दल. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. 52वी G7 शिखर परिषद लवकरच कोठे आयोजित केली जाईल? बघा, 52वी G7 शिखर परिषद ही फ्रान्स या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहेत. तर ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर 52वी G7 शिखर परिषद फ्रान्समधील एव्हियन लेस बेन्स येथे 15 ते 17 जून 2026 या दरम्यान आयोजित केली जाणार आहेत. तर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी या परिषदेचे यजमान भूषवले आहेत किंवा यजमानपद भूषवले आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित केलेले आहेत. बघा, G7 मध्ये 7 देश कोणकोणते आहेत? तर कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स हे 7 देश या G7 परिषदमध्ये सहभाग घेणार आहेत. प्रश्न क्रमांक 9. भारताचा पहिला खाजगी सागरी गॅस टर्बाइन प्रकल्प कोठे उभारला जाईल? तर पहिला खाजगी सागरी गॅस टर्बाइन हा विशाखापट्टणम या ठिकाणी उभारला जाणार आहे. तर विशाखापट्टणम हे कुठे आहे? तर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये. तर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये उभारला जाणार खाजगी सागरी गॅस टर्बाइन. त्यामागचे उद्दिष्ट काय आहेत? तर नौदलाच्या युद्धनौकांना गती देणाऱ्या मरीन गॅस टर्बाइनच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी परदेशावर अवलंबून राहावे लागू नये यासाठी या देशातील पहिलीच खाजगी क्षेत्रातील ही सुविधा मिळणार आहे. एवढी माहिती या प्रश्नाबद्दल. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 10. भारताच्या पहिल्या AI सक्षम डिजिटल बँकिंग शाखेचे उद्घाटन नुकतेच कोणत्या राज्यात झाले आहे? बघा, डिजिटल बँकेचे शाखेचे उद्घाटन हे आसाम या राज्यामध्ये झालेले आहे. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर ही शाखा स्लाइस स्मॉल फायनान्स बँकेने सुरू केलेली आहे आणि याचे उद्घाटन आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आलेले आहे डिजिटल बँकिंग शाखेचे. ऑप्शन क्रमांक ए आसाम. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणाची भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या म्हणजेच UIDAI मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाले आहेत? तर सौरभ विजय. ऑप्शन क्रमांक सी आहेत. तर सौरभ विजय यांची भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या म्हणजेच UIDAI च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झालेली आहेत. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचा राईट आन्सर होईल. पुढील प्रश्न आपल्या या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न आहे. जागतिक आरोग्य सांख्यिकी 2026 हा अहवाल कोणत्या जागतिक संस्थेने प्रसिद्ध केला? तर जागतिक आरोग्य सांख्यिकी 2026 हा अहवाल जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO ही संस्था जाहीर करत असते. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर हा अहवाल आरोग्याशी संबंधित शाश्वत विकास उद्दिष्टावरील जागतिक प्रगतीचा आढावा घेत असते. तर एवढी माहिती या प्रश्नाबद्दल.
तर हे होते आज आपले एकूण 12 प्रश्न. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रश्न क्वालिटी कशी दिसत आहे तर हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता किंवा व्हिडिओला लाईक करून सुद्धा सांगू शकता. बघा प्रश्न आहे तुमच्यासाठी, आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहेत. प्रश्न काय आहेत? तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? पर्याय ए गुजरात, पर्याय बी महाराष्ट्र, पर्याय सी कर्नाटक, पर्याय डी गोवा. या 4 पर्यायापैकी योग्य उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्नाचं उत्तर चुकले काही हरकत नाही. प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि रेग्युलरपणे आपल्या व्हिडिओला येत चला, जेणेकरून तुम्हाला सवय होईल आणि हीच सवय तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल. तर चला विद्यार्थी मित्रांनो, एक महत्वाची माहिती, जर तुम्हाला या प्रश्नाची PDF किंवा इतर माहितीसाठी आपले सरकारी स्पर्धा या टेलिग्राम ग्रुपला तुम्हाला जॉईन करायचं आहे. ही लिंक आपण खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. चला तर भेटूया आपण आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.